तिची मुलाखत घ्यायला गेला आणि त्याने विचारलं हे काय प्रकार आहे सगळा. त्यावेळी तिनं उत्तर दिले. तिचा नवरा जो होता तो मोबाईल अडिक्ट होता. मोबाईलवरच्या वेगवेगळ्या अश्लील साईट बघायचा आणि त्याला इतकं व्यसन ते लागलं, इतकं व्यसन लागलं, टोकाचं व्यसन लागलं. त्याचा परिणाम पुढे इतका गेला की तो त्या पत्नीवर प्रयोग असा करायचा, पत्नीला गुंगीची औषधं द्यायचा आणि बाहेरचे क्लासफोर लोक, ड्रायव्हर लोक, क्लिनर लोक बोलवायची, त्या पत्नीबरोबर संबंध प्रस्थापित करायचे, त्याचं शूटिंग करायचं आणि ते बघायचं. त्याला तो नाद त्या नवऱ्याला लागला होता. एक दिवस ते गुंगीचं औषध ते काम झालं नाही तिच्यावर आणि ती जागी होती आणि तिला लक्षात यायला लागलं की कोणतरी दुसरंच आपल्याबरोबर आहे. त्यावेळी ती जागी झाली. जागी झाल्यानंतर तिनं नवऱ्याविरोधात तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्याचा लॅपटॉप वगैरे जप्त करण्यात आला, लॅपटॉप, मोबाईल. तर त्याच्यावर त्या लॅपटॉपवरती 300-400 व्हिडिओज त्या पत्नीबरोबर संबंध केलेल्या वेगवेगळ्या माणसांचे शूट करून त्यानं ठेवलं होतं आणि तो बघत होता. त्या सगळ्या माणसांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, सगळ्या, आणि त्यांना आरोपी करण्यात आलं. त्यांना शिक्षा लागली आणि तिला तो न्याय मिळाला होता. असे प्रसंग मोबाईलचे वाईट गुण. एक